की या कोल्हापूर महानगरपालिकेची स्थापना ही 1972 साली, आता आपण 2026 मध्ये आहोत. कधीच भारतीय जनता पार्टीचं सरकार इथं आलं नाही. सातत्याने बंटी पाटलांची जी पार्टी आहे काँग्रेस पार्टी, ती कधी आघाडी म्हणून कधी पक्ष म्हणून सातत्याने या महानगरपालिकेत सरकार कोण करते. मग आता तुम्ही निवडणुका आल्यानंतर विकासाचं काय बोलताय? इतके वर्ष काय झोपा काढत होता काय? या एवढीशा 5 लाखाच्या शहराचे रस्ते झाले नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे. जे रस्ते झाले तर घपला झाला, ढकला पडला. जी पाण्याची व्यवस्था झाली ती थेट पाईपलाईन नावाने थेट त्यांच्या डायरेक्ट बावड्याच्या घरातच पैसे गेले. वाटेत छिद्र पडली पण आम्हाला कोणाला मिळत नाही, पाणी पण नाही, पैसे थेट पाईपलाईन डायरेक्ट बावड्याच्या घरामध्ये. मग तुम्ही काय करत होता? पण आमचे मोदीजी पहा 2014ला ते पंतप्रधान झाले, त्यावेळेला त्यांनी तुम्हाला सगळ्यांना काय म्हटलं की तुम्हाला एक मत एकदा संधी द्या, त्या देशाचं पंतप्रधान मला करा, मी या देशाचा किनारा मोडा बदलला. 14ला ते पंतप्रधान झाले, त्यावेळेला आर्थिकदृष्ट्या अर्थव्यवस्था म्हणून देश 11व्या नंबरवर होता, 4थ्या नंबरवर आला. कुठल्याही क्षणी येत्या 2-3 वर्षामध्ये 3ऱ्या नंबरवर जाईल. व फक्त 2च जण पुढे राहतील, अमेरिका आणि चायना. पूर्ण देशाला संपूर्ण जगामध्ये क्रमांक 4 वर अर्थव्यवस्था मोदीजींनी दिलं. सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद आणला, सुख आणलं, स्थैर्य आणलं आणि सगळ्यात महत्त्वाची सुरक्षा आणली. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.